हॅलो नमस्कार, मी आरती तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर चल आम्ही चाललोय भूर, तर कुठे कोल्हापूरला। ह्या ताई ज्या आहेत ना आमच्यासोबत त्यांचं नाव आहे स्नेहल, परी, मी, अवनी आणि आमच्या दोघींचे आहोत। आणि आम्ही चाललो आता सध्या अंबाबाईच्या दर्शनाला। आम्ही तिथे गाडी पार्क केली आणि निघालोय अंबाबाईच्या दर्शनाला। जर तुम्ही कोल्हापूरचे असाल तर ही कमान कुठली आहे हे तुम्हाला लगेच कळणार। तर आम्ही गेलो तर हे काय शॉप बघितलं तर हा किती भारी वाटतंय ना, असं वाटतं की यार काय घ्यावं आणि काय नाही। हे स्टॅच्यू बघितलं तर अजूनच काय काय वाटत म्हटलं चला ठीक आहे, भावना आवरल्या आणि समोर गेलो आणि फायनली मंदिराचा कळस दिसला। आणि ती एक म्हणजे एक वेगळीच एक्साइटमेंट होती। मी अंबाबाईचं दर्शन घेतलं चक्क, माझं खूप दिवसाचं आणि खूप वर्षाचं स्वप्न होतं कोल्हापूरच्या देवीला जायचं। फायनली आम्ही दर्शन वगैरे केलं आणि म्हणजे फोटो वगैरे शूट करत होतो। तोपर्यंत आम्ही आणि त्या ताई आम्ही दोघीजणी थांबलो आणि काही फोटो वगैरे शूट केले। आणि हे दोघं इकडे येऊन लेकरांना घेऊन बसले, ते बिचारे घंटाळे आमच्या फोटोग्राफीला। तर सगळं झालं आणि आम्ही तिथून पुढे गेलो। तिथे मिनी तुळजाभवानीचं मंदिर आहे, शाहू महाराजांचं तिथे स्टॅच्यू वगैरे पण आहेत भरपूर। चला तुम्हाला दाखवते समोर। तर ताईन ते आम्हाला सांगत होते की हे असं आहे हा, आणि ते तिथलचं सगळं दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो ज्योतिबाला। फायनली तो एक अजूनच भारी मोमेंट यार, जबरदस्त, म्हणजे माझं खूप स्वप्न। आणि हे जे लोकेशन दिसतंय ना म्हणजे मंदिराकडे जाताना, तिथे असं वाटलेलं की यार गावाकडे आलं मी। आणि जेव्हा मंदिराच्या कळसाचं जरी दर्शन झालं ना, तो मनाला आनंद होतो ना, तो एक नंबर, ते विषय का काही एकदम एवढ्या गर्दीमध्ये त्या ताईंनी आम्हाला दर्शनाला म्हणजे घेऊन गेलं एक भारीचा, जिथे गर्दी असणार तिथे। आणि आम्ही म्हणजे ते झालं दर्शन वगैरे, तिथून आम्ही घरी गेलो। घरी गेल्यानंतर त्या ताईंच्या फॅमिलीसोबत आम्ही दिवाळी सेलिब्रेट केली। मी माझे आहो त्या ताईंचे पण मावशी वगैरे आलेले, काका वगैरे तिथेच असतात। एवढं भारी वाटलं ना, खरंच खूप शिकण्यासारखे त्यांच्या फॅमिलीकडून की इतकी छान फॅमिली ना त्यांची, की शब्दामध्ये सांगू शकत नाही। तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।